तर मोठा भाऊ जगदीश आणि मला कोर्टात खेचलाय आणि एका माईल करणे मला जायचं. अन्न वस्त्र निवारा जर बंद होत असेल तर जगण्यात काय अर्थ आहे. मी राज्यपालांना केलेली आहे शिफारस की मला आता जगण्याची इच्छा होत नाही, मला शिक्षा मरण द्या. अजूनपर्यंत हे ठीक आहे. पुढे काय होईल काय सांगता येत नाही. नमस्कार माहीम, कसे आहात? बरं, अजूनपर्यंत हे ठीक आहे. पुढे काय होईल काय सांगता येत नाही. कधीपासून या क्षेत्रात काम करता? जवळजवळ 1989 सालापासून करतो. 1989 पासून? हा. पहिलं कुठे काम केलेलं? पहिलं आजी जाते आजकाल कमळाकर तोडण्याने दूरदर्शनवरती दिलं होतं का. अच्छा, कसा पहिला ब्रेक कसा मिळाला तुम्हाला? ते आजी जाते आजकाल छान कमळाकर वाटतंय, तुमच्या चेहऱ्यावर रश्मिकांत बेर्डे हसू छान वाटतंय. हो हो. कसा पहिला ब्रेक कसा मिळालेला? पहिला मी पहिलं स्वस्तिक मध्ये कामाला होते साराबाई मध्ये. ती कंपनी बंद झाली पण माझ्याकडे कोणी लक्ष दिलं नाही नोकरीसाठी वगैरे. मग मी या क्षेत्रात झालं. कमलाकर तोडण्याने माझा इंटरव्ह्यू वगैरे घेतला, त्यामुळे माझ्या सिरियलमध्ये तो पाहिजे म्हणून मी आधी अक्षरमध्ये काम केलंय रश्मिकांत बेर्डे बरोबर. कसा होता तो अनुभव? म्हणजे पहिला ब्रेक आणि तो पण लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर, बरोबर पहिला ब्रेक तुम्हाला मिळाला. भल्या भल्यांना काम करण्याची संधी मिळत नाही. हो, मला तेव्हा खूप आनंद झाला. म्हणजे आनंदाचा क्षण आलाय माझ्या. खरंच खूप एवढा आनंद झाला. त्यानंतर मला बरेच वर्ष काम नाही मिळालं. नंतर 94 साली मी राजन वाघजारे साहेबांकडे गेलो. राजन वाघजारे साहेबांनी मला पहिला ब्रेक दिला येस बॉक्समध्ये. त्याला एवढं काम आवडलं. त्यांच्यावर जे चिकट होते ते गिरीश मोहिते ते डायरेक्टर झाले. त्यांनी सांगितलं मी डायरेक्टर झालं, स्पेशल काम करेन तेव्हा तुला मी पहिला ब्रेक देईल. तर त्यांनी समांतर सिरियलमध्ये मला बापाचा रोल दिला मराठीमध्ये. आणि राजन वाघजारेंनी प्रत्येक हिंदी सिरियलमध्ये मला काम दिलंय. एवढंच नाही, स्मृती इराणी बरोबर पण काम दिलंय. मनी बेन प्लॅटफॉर्म स्मृती इराणी बरोबर मी जवळजवळ 1 वर्ष काम केलंय मनी बेन प्लॅटफॉर्म मध्ये. जेव्हा स्मृती इराणींबरोबर तुम्ही म्हणताय तुम्ही काम केलं, ज्या स्मृती इराणींबरोबर तुम्ही 1 वर्ष काम केलं, त्या स्मृती इराणी जेव्हा राजकारणी होतात तेव्हा काय प्रतिक्रिया होती तुमची? तुम्ही बऱ्याच लोकांना भेटलायत बरोबर काम करत असताना? हो. आणि राजकारण जेव्हा स्मृती इराणी मिनिस्टर झाल्या केंद्रातल्या तर मला खूप आनंद झाला की आपल्याला ते काहीतरी करतील. पण त्यानंतर मला भेटल्याचच नाही कधी. अच्छा, तुम्ही फक्त त्याच काळात कार्यरत होतात असं नाही, पण त्याच्यानंतर अनेक मराठी मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये देखील तुम्ही जत्रामध्ये पण काम केलेलं आहे अंकुश चौधरी बरोबर. त्याही चित्रपटात तुम्ही होतात. तुम्ही अनेक हिंदी मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये कामं केलेली आहेत. तो सगळा आवाकास तुमच्याकडून मला जाणून घ्यायला आवडेल. आपण बाकीच्या गोष्टींवर तर गप्पा मारणार आहोतच. तुम्हाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं मला त्या सुरुवातीच्या काळात आधी जायचं आहे, ज्यावेळी मनमोहन माहीमकर हे रसिकांच्या भेटीला येत होते. रसिकांची भेट होणं, प्रेक्षक हे मनमोहन माहीमकरांचं टॉनिक होतं. त्या काळात मला यायचं. ते प्रेक्षक खूप खुश व्हायचे भेटले की. मला रस्त्यात ओ काका तुम्ही किती चांगलं काम करता हो, तुम्हाला पाहिलं की आम्हाला खूप आनंद होतो वगैरे. तुम्ही असे कसं एवढी ऍक्टिंग वगैरे करता, शिकला काय? म्हटलं मी ऍक्टिंग शिकलं नाही, मला ऍक्टिंगची आवड आहे. माणसाला आवड असली की म्हणून आपोआप ऍक्टर होतो. म्हणून मी कोणतीही ऍक्टिंग करायला तयार आहे. आणि मला सगळ्या तऱ्हेचे कामं मिळाले. बापाचा रोल मिळालाय, नोकराचा रोल मिळालाय, सगळ्या तऱ्हेचे रोल मला मिळालेत. आत्ता वय किती आहे? आता वय 77 पूर्ण होऊन 78 वर चालू आहे. आणि 78व्या वर्षी जर काम मिळालं तर मग आनंदाचे आहे. एक काम मिळणार पिक्चर मला आता सांगितलेलं आहे. मग ते अजून त्यांनी देतो म्हणून डिक्लेअर नाही केलं, फक्त त्यांनी बोलवलं आणि सांगितलं बोलवतो म्हणून.
अच्छा. हा तुम्ही गिरगावमध्ये तर गिरगावचे कलाकार म्हणून फेमस हा आहातच. पण ज्यावेळी आपण मालिकांमधून, चित्रपटांमधून घराघरात पोहोचतो, तेव्हा एखादा कलाकार केवळ गिरगावपुरता मर्यादित राहत नाही. नाही तो का महाराष्ट्राचा कलाकार होतो. अ, अशा या गिरगावमध्ये साधारणतः कधीपासून तुम्ही राहता? माझा जन्म गिरगावातच झाला, माझ्या कुठे? घरातच झाला, ज्या राहतो घरात हां. त्या घरातच झाला. कुठे मुगभाटमध्ये की कुठे दुसरीकडे? सदाशिवलेन 13 सदाशिवलेन सक्रिय भवन गिरगाव मुंबई अच्छा. नंबर 4. माझ्या घरी ती पोरगी कोणाची पिक्चरची शूटिंग पण झाली. अरे वाह! कारण गिरीश मोहितेंचा मी आवडता ऍक्टर आहे. हां. त्यात आपलं राजन वाडकरांचा आवडता ऍक्टर आहे मी. अच्छा. हा तर मला खूप ते कचान सानेवाला, जयन गिराकी डायरेक्टर, हं. अमित दामले वगैरे या लोकांनी काम खूप दिले. आणि पण आता रोहन मापसकर पुढे आले. रोहन मापसकर एका कंपनी फिल्म मध्ये मॅनेजर म्हणून आहे. हं, हं, नाही ते हं. मला जेवढी कामं देता येतील तेवढी ते कामं देतात. अगदी. साधारणतः आत्ता रिसेंटली शेवटचा चित्रपट किंवा मालिका कुठली आता रिसेंटली केलेली? आता मालिका केली होती 2 महिन्यापूर्वी ती अपोरी स्टार प्रवाहावरती. अच्छा. हा कसा होता तो अनुभव? अनुभव खूप बऱ्याच वर्षांनी काम केलं त्याचा आनंद व्यक्त झाला. आणि मचानात काम होतं जेव्हा हं. मी मचानात काम करतोय असं दाखवलेलं. अच्छा. ते याला ते कलाच आहे ना. बरोबर. ते कलेला मी कधी नाही बोलत नाही. कला माणसाला हे पुढे घेऊन जाते. आज मला कलेने पुढे नेलेलं आहे. खरंय. आणि मी प्रेक्षकांचा खूप आवडता आहे. प्रेक्षक माझ्यावर खूप 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 प्रेम करतात. अगदी. पण मनमोहनजी असं जे म्हणतात, की कोणतीही कला तुम्हाला उपाशी ठेवत नाही. हा कला ही नेहमी तुम्हाला काही ना काहीतरी देत असते. हा पण आज मात्र माहीमकरजी यांच्यावर मात्र 2 वेळच्या अन्नाची सुद्धा भ्रांत आहे. अगदी राहण्याच्या घरापासूनचा संघर्ष आहे, जेवणापासूनचा संघर्ष आहे, पैशांची चणचण आहे. इतकंच नाही तर लढाई जगण्याची सुरू आहे. नेमकं काय घडतंय आयुष्यात? तसं सांगायला गेलं तर आता कामं मिळत नाहीत. कामं मिळत नाही म्हणून माझे पैसे मिळायला येत नाही. गव्हर्नमेंट मला अवघं 5,000 रुपये देतं. 5,000 ची पेन्शन मिळते. पेन्शन मिळतं तेवढंच. आणि मी जे काही साठवले असतील हं, हं. 5-10 लाख त्याच्या व्याज मिळते ते 5-6 महिन्याला काहीतरी 5,000 रुपये व्याज मिळतं. हं. पण आता ते बिल्डिंग डेव्हलपमेंटला गेलाय. हं, हं. तर मी दुसरीकडे गेलाय. आता जिथे मला तुमचा जन्म झालेला. हा माझा जन्म झालाय इकडे. सदाशिवलेनमध्येच माझ्या त्या खोलीतच जन्म झालाय. ती बिल्डिंग आता रिडेव्हलपमेंटला न्यू गेली. डेव्हलपमेंटला गेलाय. मग आता त्या जागेचे पैसे मिळतात? आता ना बिल्डर मला जागेचे पैसे देत नाही. का? का तर मोठा भाऊ जगदीश याने मला कोर्टात घेतलाय. आणि एका माहीमकर माझा जो भाऊ वारला, त्या 4 नंबरचा भाऊ भरत, त्याची मिसेसने मला कोर्टात घेतलाय. तुम्ही किती भावंड होतात? आम्ही मला तुमचं बालपण जाणून घ्यायचंय. तुम्ही किती भावंड होतात? हं. कधीपासून हे सगळे प्रकार सुरू झाले? आपण हळू-हळू जाणून घेऊया. कसं होतं तुमचं बालपण? किती भावंड होतात तुम्ही? आम्ही 4 भाऊ 3 बहिणी. हं, आम्ही 7 जण. सगळ्यात मी लहान भाऊ. हं, हा मोठी बहीण तिने माझ्यासाठी खूप केलंय. कारण माझे पाय वाकडे होते. हं, तर ती 2 वर्ष मला हॉस्पिटलमध्ये मी होतो. तर ती बघायच्या तिन्ही बहिणी माझ्या. हं, हं. मी वाडी हॉस्पिटलमध्ये होतो 4-5 वर्षाच्या असताना. अच्छा. तिने आमच्या घरामध्ये आमच्या बहिणीने खूप कष्ट केले. खूप म्हणजे आम्ही खूप गरीबी होतो. आणि 3 बहिणी, ती मोठी बहीण वारली. दुसरी बहीण आहे 90 वर्षाची. ती रोज मला फोन करून विचारते. पण तिला इकडे येता येत नाही कारण ती वय झालं, ती घरातल्या घरात चालते. हं. हां. आणि तिसरी बहीण होती ती वारली. ती पण आत्ता 1.5-2 वर्षापूर्वी वारली. आणि नंतर तो मोठा भाऊ आहे जगदीश, तो लग्न करून 1969 सालापासून निघून गेला सगळं घेऊन. म्हणून आई वडिलांची जबाबदारी घ्यायला नको कसली. अच्छा. काय भाऊ धाकट्या भावण्याची जबाबदारी घ्यायला नको. हं, हं. मग तो दुसरा भाऊ 70 साली निघून गेला. मग परत 50-55 वर्षात तरी एक रात्र पण राहायला आलं नाही, काही विचारलं नाही. हे भाऊ काय करतो काय नाही.
कधी मला काही मदत सुद्धा केली नाही, हम्म. कसलीच नाही मदत केली. आणि अपेक्षा केली नाही मदतीची, कारण माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहे आणि माझे शिर्डींचे साईबाबा माझ्या बरोबर असतात. तेव्हा आई बाबा होते? आई वडील माझ्या 83 साली वाढले हम्म. आणि आई आता 2005 स्वामी पुण्यतिथीला वाढली आणि सांगून वाढली. आदल्या दिवशी मी शूटिंगला गेलो होतो, घरात भाऊ होता आणि माझी बहिणीची बहीण वाढली होती. तेव्हा माझी आई गेली होती तिकडे पेटाला. ते वर खाली काय चप्पलचं सगळ्यांनी सांगितलं, तुम्हाला तुम्ही वर खाली कशाला नाचता, सारखं तुम्हाला सारखं काय, उद्या तुम्हाला माझ्या पेटावर यायचे आहे. उद्या मी 9:30 वाजता मला प्राण जाणार आणि मी स्वामींची शपथ घेऊन सांगतो, स्वामीच्या पुण्यतिथीला ती 9:30 वाजता त्यांनी प्राण सोडला आड्याच्या कालातीला. अच्छा. पण तेव्हा आई बाबांनी, तुम्ही म्हणताय की तुम्ही 4 भावंड होतात, हा. बरोबर? त्याच्यातल्या काही बहिणी होत्या, एकूण 7 भावंड हो. होतात. त्याच्यातले 4 भावंड आणि 3 बहिणी होत्या. हा. 3 बहिणींची लग्न झाली, त्यानंतर 2 भावांची मोठ्यांची जेव्हा लग्न झाली, एकूण 70 आणि 70 वर्षी. त्यानंतर ते निघून गेले. हा. आई बाबांनी कधी त्यांना समजावण्याचा किंवा पुन्हा एकदा घराकडे लक्ष द्या, कधीतरी या, बोला, संवाद साधा, असे काही प्रयत्न झालेले? प्रयत्न झाले पण काही उपयोग नाही झाला. तुम्हाला सांगतो, माझा जगदीश मोठा भाऊ आहे ना, जग्या, तो बँक ऑफ बरोडामध्ये होता मॅनेजर म्हणून हम्म. आणि त्याची चुनापट्टीला बदली झाली मॅनेजर म्हणून. माझी बहीण चुनापट्टीला राहायची, तिला आनंद झाला, ती त्याला भेटायला गेली तर त्याने शिपाईबरोबर तिला आखडून दिलं. हम्म. काय मग इकडे येत जाऊ नको, तू गरीब आहेस, मी पैसेवाला आहे. हम्म. तिचा अपमान केला आणि त्यांनी कधीच आम्हाला मदत केलेली नाहीये. अच्छा. हा. पण आता असं नेमकं काय झालंय की 4 भिंतींकरता तुम्हाला या वयात हा. कोर्टांच्या पायऱ्या हा. सध्या झिजवाव्या लागतात. ते भाऊ आमच्या डेव्हलपमेंट आलं ना, नवीन डेव्हलपमेंट जेव्हा 2010 साली पद्मती इराणी बरोबर मी काम करत होतो. पद्मती इराणीला सांगितलं, एकाच भाड्याच्या रस्त्यामध्ये एकच ब्लॉक देतात, पण मला 2 ब्लॉक पाहिजे, मला स्वतंत्र ब्लॉक पाहिजे, कारण माझी जागा माझ्या 3 बहिणीला आणि बाकीच्या 2 भावांना मिळाली पाहिजे, असं तुम्ही म्हणाल? हा मी म्हणलो होतो. हा. आणि त्याचं लिहूनही दिलेलं आहे. हा. हा. आणि मग स्मृती इराणीने खूप प्रयत्न करून 2 ब्लॉक मिळवून दिले, म्हणून मला 2 ब्लॉक मिळालेले आहेत. कोणी प्रयत्न केले? स्मृती इराणी. अच्छा, स्मृती हा. इराणी. आणि मंगलप्रभा जोडायला सांगितलं होतं. अच्छा. आणि मंगलप्रभाने ते काम करून दिलं. मला आता 2 ब्लॉक आहेत, माझा ब्लॉक वेगळा आहे हम्म. आणि मग माझ्या मेल्यानंतर या 5 जणांना मिळायला पाहिजे. तर तिन्ही बहिणींनी काय सांगितलं, आम्हाला मिळो नको मिळो, आम्ही तुला एनओसी देतो, तुझीच जागा आहे. तो मोठा भाऊ जेव्हा माहीत पडलं डेव्हलपमेंट होणार आहे, तो मोठा भाऊ त्या 3 बहिणीकडे गेला आणि त्या 3 बहिणीने त्याला उभं पण केलं नाही. तुला संबंधच नाहीये आणि तुझ्यानंतर मी लग्न केलं वयाच्या 36 वर्षी. हा. तुला मी तेव्हा 10,000 रुपये जागा घ्यायला दिले होते, कमी पडले होते ते. हा. वडिलांकडे पैसे नाही म्हणून. आज तू विचारच नाही आणि तू कोणत्या तू याच्यावर केस करूया, तुला काय संबंध आहे त्या जागेची. म्हणून तो दुसऱ्या भावाकडे गेला, पण दुसऱ्या भावा दाद द्यायला तो आजारी होता खूप, मग त्याच्या बायकोकडे गेला. ॲक्च्युअली बायको त्याला विचारत पण नव्हती, तो विचारत पण नव्हता, कारण तिची मुलीनी ती खूप त्रास द्यायची माझ्या भावाला, म्हणजे तिच्या नवऱ्याला स्वतःच्या. एवढा त्रास दिलाय की नको ती माणसं यायची. म्हणतात तिला मुलगी होती आणि एक मुलगा होता. मुलगी जेव्हा मोठी झाली 17 वर्षाची, तेव्हा 1993 साली तिने 10च्या घरात BMTच्या म्हणजे म्युन्सिपाल्टी बॉम्बे सेंटरला गेल्यातून 4थ्या मजल्यावर उडी मारली तिने. त्यानंतर 2000 साली तिने मुलाचं लग्न करून दिलं. त्याच्या आईने आपल्या मुलाचं लग्न करूया, मुलाचं लग्न झालं म्हणून तिने सुनेचा विचार करायला लागली. मग पुण्याला मारणारे, कारण मग सुनेने घरचाच पोट दिला. आता फक्त मुलगा आणि आई राहते. मग तिला आनंद झाला पैसे मिळणार, म्हणून ती त्या धीराकडे गेली, जगदीशकडे, आणि तुला मी साथ देते. आणि दोघांनी म्हणून माझं 2014 साली केस केली. तुमच्यावर 2014 साली केस 2012ला तो भरत गेला, भाऊ गेला आणि दिनी आणि
जगदीशची हात मिरवणी केली आणि 2014 त्याने मला केस केली ती माझ्यावर. केस आणि माझा दुसरा भाऊ मेगास्टॅम म्हणून आहे, हा त्याच्यावर आमच्या दोघांवरती केस केली. ती केस काय केली? काय काय त्या केसमध्ये नेमकं म्हटलं होतं? की आई वडिलांनी घेतलेली जागा आहे, हम्म, त्यात आमच्या पण आम्हाला इच्छा पाहिजे, आम्हाला ती जागा विकून आम्हाला पैसे मिळाले पाहिजे. हम्म. मग मी कुठे जाणार? तुझं लग्न झालं नाही, तू आश्रमात जा, तुला कोण बघणार? अच्छा. हा. हम्म, आणि जर तू आश्रमात नाही गेलास तर पुढचा प्रश्न माझ्याकडे आहे. आणि लक्षात ठेव, मी बँक ऑफ बरोडा रिटायर झाला होतो, तो रिटायर झाला तेव्हा तो 12 वर्ष त्यांनी स्मॉल कोर्टामध्ये वकिलीगिरी केली. तो तर माझ्या स्मॉल कोर्टामध्ये खूप ओळख आहे. हम्म. मी तुला बरोबर धडा शिकवेल, तुला रडवील, तुला रस्त्यावर आणील. आणि त्याच्याने लिहून पण दिलेला आहे, तो कागद पण आहे. दाखवा मला तो कागद. हा हा, नक्की दाखवतो, चालायला पाहिजे. हे बिल्डिंगच्या लोकांची आहे, हे माझी भाड्याची रसीद. हा बघा, हा कागद मिळाला, हा बघा. तुला नाही, मला नाही, घर कुठल्या लागा, तुला रस्त्यावर आणतो. हे बघा, आहे की नाही, खोटं बोलणार नाही. तुला नाही, मला नाही, घर कुठल्याला, तुला मी रस्त्यावर आणतो, तुला मी नटसम्राट करतो. तो मला नटसम्राट करणार आहे. आता तुझी जागा माझ्या नावावर कर आणि तू राहा. माझ्या नावाची जागा त्याच्या नावावर मी कशी करणार? तुम्ही सांगा. आहे ना शेवटचं? हम्म. हा, तुला कोर्टात खेचतो 24 तास. दुसरी हे खोटं म्हणजे हा त्याचा ॲड्रेस, हा बघा, हे पुरावा त्याने पाठवलेला आहे ना. तेही गिरगावात राहतात. ते दादरला तसं ते मोठं दादर. फ्लॅट आहे, अच्छा. 12 स्क्वेअर, लोणावळ्याला बंगला आहे. एवढं सगळे असताना त्याने माझ्यावरती केस केली. आणि मी पोरका आहे, मला कोणीच नाही. मला खूप त्रास होतो कोर्टामध्ये. आणि नंतर मला शूटिंग असेल तर कोर्टात जाता येत नाही. इथे हे या ज्या आहेत हा सुमती हा, सुमती माहीमकर. माझी आई होती. अच्छा. आता ती मेली तेव्हा त्यांनी हा. पण जगदीश यांनी जे पत्र लिहिलेलं हा. आहे त्याच्यात इथे सुरुवातीला असा उल्लेख करण्यात आलेला आहे की आपल्या प्रेमळ मातोश्री हा यांच्या जागेवरील वाटणीच्या संदर्भात हो मी तुम्हाला फोन केल्यास हा माझ्या बरोबर बोलण्यास आपण तयार नसता, हा. हा त्यांनी आरोप केलाय. या आरोपावर तुम्ही सहमत आहात? नाही, मी त्याला लिहून दिलेलं आहे का तुला जागा देतो म्हणून. ते तो पण पेपर असणार, तो काढायला पाहिजे. दाखवतो तुम्हाला, तो काढून दाखवतो. तो पप्पाचा ठेवला, तो काढला नाही, ह्याला पण मी लिहून दिलेलं आहे म्हणून. पण या सगळ्यामध्ये हे इतकं पत्र त्यांनी लिहिलेलं आहे मोठ्या हा. भावाने, पण त्या पत्राची भाषा मात्र संतापजनक आहे. त्या पत्रात जसं तुम्ही म्हणताय की इथे म्हटलंय की कायद्याची वाटचाल फार लांब आहे, त्यामुळे तुला नाही, मला नाही, घाल कुत्र्याला होऊ नये. म्हणजे त्यांनी दाखवलं ना कायद्याची वाटचाल किती लांब आहे. आणि मी तेव्हा जिवंत पण नसणार आणि हा जागा घेणार, त्याचा मुलगा बरोबर. मग तो बिल्डर त्याला जागा देईल का नाही देईल, कारण याला मी ओळखतच नाही. बिल्डर बोलणार मी मेला, मुलाला आम्ही येऊन राहतच नव्हते, मग बिल्डर खाऊन जाणार. मग असं आहे ते, काय बोलणार. या वयामध्ये मला दुःख, दुसरं काय. मग मी शेकच्या मरण मागितलेलं आहे. शेकच्या मरणाची कॉपी आहे ना माझ्याकडे. हे बिल्डिंगच्या लोकांचे आहे सगळं. हा, हे बहिणीची NOC आहे, हे बिल्डिंगच्या लोकांनी दिलं आहे. या दोघांची कोणीच राहत नव्हतं. हे सगळ्यांच्या सह्या आहेत ना, त्या बघा ना सह्या सगळ्यांच्या ह्याच्यात लिहिलेलं आहे. या सगळ्या संदर्भात तुम्ही या वयात लढा देताय, हा कोर्टाच्या पायऱ्या झिजवताय. हा. असं असताना हे इच्छा मरण कशाला? मला हे बघा, मला जायचं अन्न वस्त्र निवारा जर बंद होत असेल तर जगण्यात काय अर्थ आहे. माझ्या नावाची जागा आहे म्हणून मला जगण्याची इच्छा होते. हा बरोबर आहे. ती जागा निघून गेली तर मला जगण्याचे हक्क काय. आणि काय करायचे जीवन. माणसाला जीवन पाहिजे तर अन्न वस्त्र निवारा पाहिजेच पाहिजे. इच्छा मरण तुम्ही मागताय, इतकी टोकाची तुम्ही खरं तर भूमिका घेताय. तुम्हाला नाही का वाटत हे सगळं करून आत्ता कुठं लढा सुरू झालेला तुम्ही गिव्ह अप करताय?
हा. का जर ती व्यक्ती तुमच्या म्हणण्यानुसार त्यांचं वागणं चुकीचं आहे, हा. त्यांचं वर्तन बरोबर नाहीये, या सगळ्या संदर्भात न्याय मिळावा म्हणून तुम्ही कोर्टात सध्या जाताय, दाद मागताय. हम्म. मग इच्छा मरण मागून तुम्हाला नाही का वाटत आपण आपल्या आयुष्याशी गिवअप करतोय? मग ते मग कंटाळतो ना. एकटा माणूस आहे, कोर्टात किती धावपळ करणार. वकिलाला पैसे देतात. तो बोलला होता तुझाला जर जागा विकून पैसे नाही दिले तर तुझा वकील आणि पोलीस आणि कोर्ट माझ्या खिशात असणार. माझ्याकडे एवढे पैसे आहेत पण तुला मी सोडणार नाही. मला रक्त ह्याच्यात भिडलेलं आहे. मला ती जागेचे पैसे पाहिजे नाही तर माझ्या नावावर जागा कर आणि तुला मी राहायला देतो. माझी जागा मी याच्या नावावर कशी काय करणार. उद्या याच्या नावावर केला जागा, याने मला बीज पाडलं किंवा मला मारून टाकला. मग प्रत्येक माणसाला जन्म मानव जन्म येत नाही. तो आला, मला इच्छा आहे ना जगण्यासाठी काय धावपळ करायची. हा, मी धडपड करतोच ना. आणि प्रेक्षक माझ्या पाठीचे आहेत. प्रेक्षक माझ्यावरती खूप खुश आहेत. आतापर्यंत ज्या घराच्या त्या भाड्याच्या ज्या काही कॉपीज येत होत्या, आतापर्यंत तुम्हाला भाडं मिळत होतं. हो. ही जेव्हा कोर्टात केस उभी राहिली त्याच्यानंतर ते भाडं मिळणं बंद झालं. कोर्टात केस असताना मला भाडं देत होता बिल्डर. मग आता नंतर काय? त्यांनी ते आणला. त्यांनी कोर्टाने सांगितलं आहे ना भाडं द्यायचं नाही. जेव्हा केस संपेल तेव्हा यांना भाडं द्यायचं. हे चुकीचं आहे. कोर्टाने चुकीचं केलेलं आहे. तो राहत होता तिकडे, तो घरातनं बाहेर पडलेला आहे, तर त्याला भाडं तर मिळालं पाहिजे ना. भाडं हे कोणाचं बंद होत नाही. पैसा तुम्ही जाग्यावर आज माझ्या 2 वर्षात माझे 1,56,000 ते गेले माझे साठवलेले पैसे. व्याजाचे पैसे माझे जातात ना. माझं व्याज कमी होतो. 4-5,000 आता व्याज येतं आणि 5,000 गव्हर्नमेंट 9,000 मी करणार काय. कसं जीवन जगणार पुढे तुम्ही मला सांगा ना. या आत्ता ज्या घरात राहता त्याचं भाडं किती भरावं? 13,000 रुपये वर्षाचे. 1,56,000. आणि मग हातात किती उरतात शेवटी? काहीच नाही उरत. 2 लाखाची रात्री घालतो तेव्हा 44,000 काहीतरी राहतात. 2,000 आणि 5,000 ते गव्हर्नमेंट मिळतं. मग दिवसभर म्हणजे अगदी खाण्यापासून आता महागाई वाढत चालली आहे. अगदी खाण्यापासून या लढाईपर्यंतचा हा सगळा जो प्रवास आहे तो खर्चाशिवाय काही होऊ शकत नाही. रोज महागाई वाढत असताना मात्र पै अशी हातातून जेव्हा जाते, नाहक मनस्ताप जेव्हा सहन करावा लागतो, तेव्हा मात्र असा हतबलता, चीड, संताप हे येत नाही का? वाटत नाही का कधी की समोर जाऊन जाब विचारावा, काय करतोयस तू किंवा काय करताय तुम्ही? मला वाटते की राज्य गव्हर्नमेंटने पुढे येऊन माझ्यासाठी काहीतरी करावं. कारण मी जनसंघापासून काम करतोय. 73 सालापासून जयवंतीबेन मेहताला मी 5 वेळा निवडून दिलंय. अच्छा. 76 साली आणीबाणीच्या काळी आणलेले नाही. प्रकाश, जयप्रकाश नारायण, जयप्रकाश. देश का नेता कैसा हो, अटल बिहारी वाजपेयी जैसा हो. अटल बिहारी वाजपेयी 78 सातला पहिले पंतप्रधान झाले. नंतर मार्चमध्ये विधानसभेच्या निवडणुका आल्या तर जयवंतीबेन बरोबर मी काम करत होतो, नाचत होतो रस्त्यात. जयवंतीबेन आगे बढो हम तुमके साथ है नाचत होतो. जयवंतीबेन नेता निवडून आल्या तेव्हा प्रमोद नवलकर उभे होते शिवसेनेचे. ते पडले आणि जयवंतीबेन निवडून आला. त्यानंतर जयवंतीबेनला मी 3दा खासदारकीची मदत केलेली आहे, हे केलंय. पण राज्य गव्हर्नमेंटनी काहीच दाद घेतलेली नाही. देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही आत्ता आले आणि मिनिस्टर होतात, खासदार होतात, आमदार होतात, पण मी पार्टीसाठी किती केलंय माझं मला माहिती. 6 एप्रिल 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. त्यानंतर मी प्रमोद महाजन वगैरे मला ओळखायचे, गोपीनाथ मुंडे. त्यांना मी नेहमी सांगायचो बाळासाहेब ठाकरे, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आपण मध्यस्थी घेऊन आपण एकत्र येऊन शिवसेना आणि भाजप भारतीय जनता एकत्र येऊन आपण काम करूया. अगदी.
हे सगळं झालं राजकारण. पण जेव्हा कलाकाराच्या अस्तित्वाचा मुद्दा येतो, कलाकाराला न्याय मिळवून देण्याचा मुद्दा येतो, तेव्हा मात्र बऱ्यापैकी राज्य सरकारच्या वतीनं मदतीचा हात हा पुढे केला जातो किंवा राजकीय मंडळींना या ठिकाणी राजकीय मंडळी कलाकारांसाठी एकवटताना आपण पाहत आलोय. आजवर तुम्ही या सगळ्या संदर्भात व्यथा कुठल्या राजकीय मंडळींकडे मांडली आहे का? लोकप्रतिनिधींची या सगळ्या संदर्भात काही भेट घेतली आहे का? विनोद तावडेबरोबर कधी मी सेवा सदनला जेव्हा ते शिक्षण मंत्री होते सांस्कृतिक, तर 5-6 वेळा गेलो पुरस्कार घेण्यासाठी. परत रावसाहेब दानवेंनी सगळे फोटो वगैरे पाहिले. तर ते महाराष्ट्राचे BJPचे अध्यक्ष होते. त्यांनी मला डोक्यावर हात लावून सांगितलं, तुला मी पुरस्कार देणार, मोठा पुरस्कार देणार. विनोद तावडेंनी सांगितलं साहेबांनी, तावडे साहेब बोलले, अरे तू तर जनसंघापासून काम करतोय, तुला आम्ही पुरस्कार देणार नाही का? मग आता कुठं काहीच दिलं नाही, बघत पण नाही. राज ठाकरेंनी तुम्हाला बोलवलेलं, हो, तुम्हाला पुरस्कार दिलेला तो किस्सा काय? राजसाहेब ठाकरे हे मराठी माणसाचे म्हणजे त्यांच्याकडे रक्त विडलेलं आहे राजसाहेब ठाकरेंच्या अंगात मराठी माणसासाठी. आणि अगदी. ते कलाकारांसाठी खूप काहीतरी करतात. राजसाहेब ठाकरे यांनी यांचं पहिलं अधिवेशन होतं ना मनसेचं, तेव्हा त्यांनी मला 21,000 रुपये दिलेले. हे बघा फोटो, हा बघा फोटो आहे ना. 21,000 रुपये देऊन माझा सत्कार केला, मला जवळ पण घेतलं होतं. पहिलं अधिवेशन. राज ठाकरे मराठी लोकांसाठी खूप काहीतरी करतात. आता ते अजून त्यांच्याकडे माझ्याकडे लक्ष गेलं, त्यांच्या नक्की माझ्यासाठी मोठं आणखी काहीतरी करतील. राजसाहेब ठाकरे हे कलाकारांसाठी खूप जगतात, आपल्या पाय झिजवतात, आपलं रक्त झिजवतात. राजसाहेब ठाकरे आणि मराठी त्यांची मराठी भाषेसाठी, मराठी लोकांसाठी तळमळ आहे, तळमळ. त्यांची ते मराठी माणसासाठी ते काही करायला तयार आहेत ते. एकीकडे भावाशी हा सगळा संघर्ष सुरू असतानाच दुसरीकडे मात्र वहिनीशी सुद्धा एक वेगळा संघर्ष हा सुरू झालेला आहे. तुमच्यावर विनयभंगासारखे आरोप करण्यात येत आहेत, आरोप केले जातील असं तुम्हाला धमकावलं जात आहे. तो सगळा नेमका काय प्रकार आहे? कोर्टात तिने मला धरला एक दिवस. तेव्हा माझा भाऊ मोठा त्याच्याबरोबर दुसऱ्या भावाबरोबर केस केलाय तो. जर जागा विकून मला पैसे नाही दिले तर मी तुझ्यावर विनयभंग, मी बाई माणूस आहे, तुझ्यावर विनयभंगाचे आरोप टाकेल आणि तुला हात टाकेल, पार करेल. मग ही जागा माझ्या नावावर येईल, मी जागा विकेल आणि तू रस्त्यावर जाशील. आता तिने चॅलेंज दिलंय मला. याविषयी तुम्ही कुठे तक्रार केली? मी तक्रार नंतर केली, पण बरेच वर्षांनी आपल्याला खूप त्रास होतो. तक्रार करायला उशीर झाला, पण त्या पोलिसनी नंतर घेतली नाही. ते काय बोलले, नाही म्हणून आम्ही असं तक्रार घेणार, तुमची जेव्हा केस संपेल तेव्हा तुम्ही या, त्याच्यावर FIR होईल तेव्हा तुम्ही बोला. ही साधारण केस आता कुठपर्यंत येऊन ठेपली आहे? काय होतंय नेमकं या केसमध्ये? आता ऑर्डर काढतंय, आपलं कोर्ट ऑर्डर काढणार आहे. त्याची 21 जुलैला केस आहे सुनावणी. आणि उद्या 2 जज साहेब बसणार आहेत मॉल कोर्टला, 1 नंबरवरती, 3ऱ्या मजल्यावरती. ते आमच्या भाड्यासाठी आहे. ती केस ती उद्याला आहे. तेव्हा त्यानंतर वकील साहेब, 2-3 वकील साहेब तिकडे कोर्टात येणार आहेत माझ्यासाठी हे करायला. आणि म्हाडाचा माणूस येणार आहे आणि म्हाडाने सांगितलं तुमचं भाडं बंद करता येणार नाही म्हणून. बरोबर. म्हाडाचे सुद्धा साहेब येणार आहेत तेव्हा. आणि दोन्ही बाजूकडून हा युक्तिवाद केला असेल. हो, साधारणतः या सगळ्याला कोर्ट कचेरी म्हटली का बराच काळ जातो. जसं म्हणतात की शहाण्या माणसानं 2 पायऱ्या चढू नये, एक तर पोलीस स्टेशनची आणि दुसरी म्हणजे कोर्टाची. आज वयाची 70 ओलांडल्यानंतर, 75 ओलांडल्यानंतर, आज याही वयात जेव्हा कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात, 2014 पासूनचा हा लढा 2024 उलटलं, 25 आलं, 11 वर्ष हा सगळा लढा सुरू आहे. जवळपास
11 वर्षांचा हा प्रदीर्घ लढा आहे, पण न्याय काही मिळत नाहीये. पाणी कुठं मुरतंय असं तुम्हाला वाटतं? आणि कुठे मोठं म्हणजे भावाने सांगितलं माझ्या स्मॉल कोर्टात माझी ओळख आहे खूप, आता तो म्हणतोय. हा, आणि त्याचाच वकील बोलतोय. 2 वकील झाले, माझा वकील जास्त काही बोललेलाच नाही. आता 3रा वकील हल्ली आलाय. हम्म. तो त्याला काहीतरी त्याने हालचाल चालू केलेली आहे. तो हल्लीच आले 7-8 महिन्यावर त्यावर. अगदी. त्याने हालचाल चालू केलेली आहे माझ्यासाठी. आणि आता आपल्या चॅनल 2 वकील देणार आहेत. हा. ते कोर्टामध्ये येणार आहेत ते सांगायला यांच्या भाडं पण कमी बंद का केलं, यांना रस्त्यावर का आणता तुम्ही. अनेक लोकप्रतिनिधी तुम्हाला आमच्या माध्यमातून ऐकतायत, स्थानिक लोकप्रतिनिधी ऐकतायत. आमच्या माध्यमातून तुम्हाला त्यांना काय आवाहन करायचंय? तुम्ही आता एका लहानग्या मुलाचा किस्सा सुद्धा सांगत होता. No. तो मदतीचा काय नेमका किस्सा आहे? एका लहान मुलाने फोन केला काही 10-12 8-10 वर्षांनी, काका मी माझ्या खाऊचे पैसे दाखवले, त्यातले मी तुम्हाला 50 रुपये माझ्यातर्फे देतो काका, पण तुम्ही शिक्षा मरण मागू नका, वरून उडी मारू नका प्लीज काका, तुम्ही आमचे आवडते ऍक्टर आहात. आजचा कलाकार हा कधी रस्त्यावर आला नाही पाहिजे असा लहान मुलगा म्हणतो. म्हणजे लहान मुलांना तुझ्या कलेची केवढी आवड, लहान मुलांना तुझ्या वाईट वाटते. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक लोकांकडून मला फोन येतात, लातूरहून येते, पुण्याहून येते, कोल्हापूरहून येते, सोलापूरहून येते, एका गुजराती अहमदाबादहून सुद्धा मला फोन आलाय. मी हिंदी सिरियल पाहतो तुमची, तारक मेहता का उलटा चष्मा, हे फार मध्ये आम्ही पाहिलंय तुम्हाला, तुमचं काम खूप चांगलं होतं काका, आप ऐसा मत करो, आपको न्याय मिलेगा, गवर्नमेंट आपको कुछ ना आप करेगा मदद, अगदी. राज्य गवर्नमेंट कुछ ना कुछ करेंगे मदद, पुरस्कार देंगे, उतना साल के आप कलाकार है, आप राज्य गवर्नमेंट जरूर करेंगे, हमको विश्वास है. अनेक महाराष्ट्रातले नागरिक आहेत की ज्यांना तुम्हाला मदत करायची आहे. आता अपेक्षा 2च गोष्टींच्या आहेत खरं तर माहीमकरजी. एक तर लवकरात लवकर कोर्टात न्याय मिळावा, ही कोर्टातली लढाई संपावी, आणि दुसरी सगळ्यात महत्वाची अपेक्षा म्हणजे मदतीचा तो हात मिळावा. यासाठी आमच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला काय आवाहन कराल? महाराष्ट्रातल्या जनतेला जर तुम्हाला मदत करायची असेल तर मात्र काही क्रमांक आहे का जो तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल ती मदत थेट? माझा अकाउंट नंबर चॅनलला दिलेला आहे. इथे तुम्हाला जर काही मदत करायला लागली तर तुम्ही इथे फोन करा. अगदी, म्हणजे त्या अकाउंटवर तुम्ही थेट तुम्हाला पैसे पाठवू शकते महाराष्ट्रातली जनता. हो, महाराष्ट्र हे माझ्यावर खूप प्रेम करते. माझ्याकडून त्यांना अपेक्षा आहे की तुम्ही जवळजवळ प्रार्थना करा देवाला मानत असाल तर, की आमच्या कलाकाराची मनमोहन कलाकार माहीमकर याची केस लवकर उडून द्या, कलाकार केस जिंकू द्या आणि त्याला जागा मिळू द्या, त्याच्या बिल्डरकडून पैसे येणारे ते मिळवू द्या, सगळं मिळवू द्या. आणि त्याला जर मदत पाहिजे असेल तर ते ते माझे ते साथी छोटे आहेत, त्यांना ते माझ्या कलेवरती प्रेम करतात, ते मला मदत करतातच आहेत, ते मदत करतीलच मला. तुम्ही मगाशी जो उल्लेख केलात की इच्छा मना संदर्भात, त्याची आहे काही पेपर आहे त्याच्यामुळे. हो, तुम्ही हा मला पेपरही तो दाखवलात, इच्छा मना संदर्भातला जागेच्या बिल्डरचा आहे. इच्छा मनाचा हा पेपर सुद्धा दाखवलात. इच्छा मरण का मागताय तुम्ही? ही कोणाकडे तुम्ही शिफारस केली आहे? मी राज्यपालांना केलेली आहे शिफारस, की मला आता जगण्याची इच्छा होत नाही, तुम्ही मला शिक्षा मरण द्या. पण राज्यपालांनी सांगितलंय की शिक्षा मरण आम्ही कोणाला देत नाही, पण तुम्हाला न्याय नक्की मिळेल, तुम्हाला जी काय मदत पाहिजे असेल ती राज्य गव्हर्नमेंट नक्की देईल. आता मी जो बघतो मदतीचा हात ते राज्य गव्हर्नमेंटकडे अपेक्षा करतो. देवेंद्र फडणवीस साहेब नक्की माझ्याकडे बघतील, ते माझ्यासाठी नक्की काहीतरी चांगलं करतील आणि मला एक नवीन जीवन जगायला देतील. आणि मग ते प्रेक्षकांना खूप आनंद वाटेल. आज कलाकार अभिनेता माझ्या कलाकारला न्याय मिळाला, BJPने न्याय दिला, त्यांचं कलाकार त्या प्रेक्षकांचं सुद्धा प्रेम वाढेल ना राज्य गव्हर्नमेंट भाजपवरती.
ते भाजप काहीतरी कलाकारांसाठी करतंय म्हणून अगदी त्यालाही खूप आनंद होईल आणि मलाही खूप आनंद होईल की मी जनसंघापासून काम करत होतो अगदी. त्याचं आज यश मला यश मिळालंय, भाजपने दिलंय. निश्चित. खरं तर माहीमकरजी, मुलाखतीचा वेळ आपला संपतोय, पण कलाकाराला अधिकच असं काहीच नको असतं. कलाकाराला हवं असतं ते फक्त आपल्या कामासंदर्भात केलेलं कौतुक, पाठीवर मिळालेली एक थाप आणि आपलं जे आहे ते आपल्याकडे राहावं. इतकी माफक अपेक्षा प्रत्येक कलाकाराची असते. तुम्ही सुद्धा त्याला अपवाद नाही आहात. तुमची सुद्धा तीच माफक अपेक्षा आहे. ज्या घरात तुमचा जन्म झाला, जे घर तुमच्या हक्काचं आहे, ते घर तुम्हाला या सरत्या काळातही तुमच्याकडे असावं, तोवर तुमचं छप्पर तुमच्याजवळ असावं, इतकी माफक अपेक्षा तुमची आहे. आणि ती अपेक्षा आगामी काळात लवकरात लवकर राज्य सरकारच्या वतीनं पूर्ण हो, अशीच खरं तर अपेक्षा आम्ही सुद्धा करतो. खरं तर रसिका मायबापांचं जेव्हा प्रेम असतं आपल्या पाठीशी, तेव्हा मात्र काहीही अशक्य नसतं. हा प्रत्येक गोष्ट ही साध्य होत असते. तो विंगेचा पडदा उघडल्यानंतर जसा हाऊसफुलचा बोर्ड याआधी सुद्धा लागायचा, तसाच बोर्ड यापुढे सुद्धा रसिक श्रोते तुमच्यासाठी अविरत लावत राहतील. गरज आहे ती केवळ आणि केवळ मदतीची, आणि ती मदत अशीच भरभरून तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, इतकीच अपेक्षा आज इथे व्यक्त करते. तथास्तु. खरं आहे, तथास्तु. आणि इथंच थांबते. खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तुम्हाला सुद्धा लोकशाही चॅनलला मी आभार मानतो की त्यांनी मला आज मुलाखत घेतली आणि जनतेपुढे मला समोर आणला. त्याबद्दल मी लोकशाही चॅनलचा खूप 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 आभारी आहे. अगदी खूप धन्यवाद. धन्यवाद. आपण जर पाहिलं तर नातं आपुलं जन्माचं शतकांचं असं म्हटलं जातं, पण या प्रॉपर्टीच्या वादात, या हेवे दाव्यात, रक्ताच्या नात्यामध्ये मात्र वितुष्ट येतं आणि घर हे दुभंगतं. 4 भिंतींचं घर, पण या भिंतींनाच भेगा पडत नाहीत, तर मनांना सुद्धा या भेगा पडत असतात. भिंतींच्या भेगा एक वेळ बुजल्या जातात, पण मनाच्या भेगा मात्र या अविरत किंबहुना आजन्म या कायम राहत असतात. याकरता मात्र असे हेवे दावे मात्र कुठवर आपण ताणायचे? हे हेवे दावे कोर्ट कचेरीपर्यंत सोडवण्यापेक्षा का नाही आपण एकत्र यावं आणि कुटुंबच एकत्र येऊन संवाद साधून या सगळ्या संदर्भात तोडगा काढावा, असा का नाही आपण विचार करायचा? या मुद्द्यावर खरं तर आज बोलण्याची वेळ आलेली आहे. आज कुटुंब नियोजन, एकत्र कुटुंब यावर चर्चा होत असताना अशा मुद्द्यावर जर कुटुंब विभगत असतील, अशा मुद्द्यावर जर कुटुंब दुभंगत असतील, तर मात्र कुठंतरी पैसा, प्रॉपर्टी, प्रतिष्ठा हे खरंच घेऊन आपण काय मिळवणार आहोत, हे विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. खरं तर याच नोटवर मी इथंच थांबतेय, पण अपडेट होण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी.